नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या विनर मॅथ्स ऑनलाईन क्लास चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी जॉमेट्री म्हणजेच भूमितीचा जो थर्ड चॅप्टर आहे वर्तुळ सर्कल तो आपण या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये स्पर्श वर्तुळे ज्याला आपण टचिंग सर्कल्स म्हणतो आणि सोबतच त्यावरती आधारित सराव संच 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2 आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्पर्श वर्तुळे नेमके काय आहेत त्यांना आपण टचिंग सर्कल्स म्हणतो। ते टचिंग सर्कल्स काय असतात हे आपण गेल्या वेळेमध्ये पाहिलेच आहे, तरीही या ठिकाणी पुन्हा एक वेळ सांगत आहे। टचिंग सर्कल्स म्हणजे असे दोन वर्तुळे सर्कल्स जे की एका पॉइंटमध्ये आपल्याला टच करतील। एका पॉइंटमध्ये या ठिकाणी टच केलेले लक्षात घ्या, आर सेंटर असणारा एक सर्कल आहे आणि एस सेंटर असणारा एक सर्कल आहे आणि दोन्ही सर्कल या ठिकाणी टी पॉइंटमध्ये टच करतात, म्हणजे याला आपण टचिंग सर्कल्स म्हणतो। त्यानंतर या ठिकाणी एक एम सेंटर असणारा सर्कल आहे आणि दुसरा एन सर्कल असणारा सेंटर आहे। एन जो आहे तो छोटा सर्कल असणार आहे आणि एमचा जो सेंटर आहे त्यासाठी मोठा सर्कल आहे आणि दोन्ही सर्कल हे या ठिकाणी के पॉइंटमध्ये टच करतात। मग या ठिकाणी दोन पार्ट झाले, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स अँड इंटरनली टचिंग सर्कल्स। याला आपण म्हणणार आहेत एक्सटर्नली टचिंग म्हणजे काय, बाह्य भागात स्पर्श करणारी वर्तुळे, याला म्हणायचं आपल्याला बाह्य भागात स्पर्श करणारी वर्तुळे आणि यांना म्हणतो आपण इंटेरियर टचिंग सर्कल। इंटेरियर म्हणजे जे आतमध्ये एकमेकांना स्पर्श करतात त्यांना आपण आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतो। आंतरस्पर्शी हे बाह्यस्पर्शी, बाह्य भागात स्पर्श करणारे बाह्यस्पर्शी यांना आपण म्हणणार बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि यांना म्हणणार आपण आंतरस्पर्शी वर्तुळे। ही वर्तुळे एकमेकांना आतमध्ये स्पर्श करतात, तर या ठिकाणचे बाह्यस्पर्शी वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात। याच्यावरचा एक थेरम पण आहे, ज्यामध्ये प्रमेय म्हणतो आपण त्याला, इफ द टू सर्कल्स टच इच अदर, जर त्या ठिकाणी दोन वर्तुळे एकमेकाला टच करत असतील, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, म्हणजे जो टचिंग पॉइंट आहे, जो दोघांचाही स्पर्श बिंदू आहे, लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर, तर हा पॉइंट जे काही यांचे सेंटर्स असतात ते सेंटर जॉईन केल्यानंतर तो त्या सेंटरवरच येत असतो। प्रत्येक वेळेला कुठलाही पॉइंट असो, दोन सेंटर जोडल्यानंतर तो पॉइंट त्या ठिकाणी मधोमध त्या लाईनवर आलेला आपल्याला पाहायला मिळेल। याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे सेंटर आहे आणि या सेंटरला जर जोडलं आणि लाईन जर पुढे नेली तर या ठिकाणी के मधून जाईल। याचा अर्थ असा आहे की जो टचिंग पॉइंट असतो तो नेहमी सेंटरच्या लाईनवरच असतो। ओके, हे झालं आंतरस्पर्शी स्पर्श वर्तुळे, ज्याला आपण टचिंग सर्कल्स म्हणतो। यानंतरचा पार्ट आपण घेत आहोत, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, रिमेंबर दिस, लक्षात ठेवूया। परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्र बिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो। आता सांगितलंय दोन वर्तुळे आहेत आणि दोन वर्तुळे हे जे पॉइंट आहे, स्पर्शबिंदू आहे, ते एका बिंदूमध्ये असतात। पहिलं विधान सांगितलेलं आहे। दुसऱ्या विधानामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळांचा केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते, म्हणजेच इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, या ठिकाणी जर दोन सर्कल एक्सटर्नली टच करत असतील, एक्सटर्नली म्हणजे बाहेर, वर्तुळाच्या बाह्य भागात बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील, या ठिकाणी मी बाह्यस्पर्शी वर्तुळे दोन काढून घेतो, हे अशा पद्धतीने हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत, यालाच म्हणतो एक्सटर्नली टचिंग सर्कल्स। असे दोन सर्कल जर असतील तर त्यामध्ये यांनी दिलेली जी प्रॉपर्टी लक्षात ठेवा, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते, त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते। तर आपण या ठिकाणी दिलेली प्रॉपर्टी लक्षात घेत आहोत, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियाई। जर या ठिकाणी दोन सर्कल्स एक्सटर्नली टचिंग करत असतील, बाह्य भागातून स्पर्श करत असतील, तर अशा वेळेला या दोघांच्या सेंटरमधलं जर अंतर आपल्याला घ्यायचं असेल, या दोघांचं सेंटरमधलं अंतर आम्हाला डिसाईड करायचं असेल, तर हे जे अंतर आहे, हे जे डिस्टन्स आहे, ते त्यांच्या रेडियसच्या सम इतका असतो। ही या ठिकाणची प्रॉपर्टी आहे। जर त्या ठिकाणची एक्सटर्नली टचिंग बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील
तर त्यामध्ये त्यांची जर आपण ॲडिशन घेतली तर त्या ठिकाणी त्या दोन सर्कलच्या सेंटरमधलं जेवढं काही डिस्टन्स आहे ते तुम्हाला लक्षात येईल. यावरती एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेटमध्ये, ते आपण पाहूयात. त्यानंतर नंबर 3, आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांतील फरकाएवढे असते. The distance between the centers of the circles touching internally is equal to the difference of their radii. If there are the two circles which is touching internally, then the distance between their radii is equal to the difference of their radii. या ठिकाणी जे दिलेलं आहे एक्सटर्नली इंटरनली, थर्डमध्ये दोन सर्कल ड्रॉ करतो जे की इंटरनली टच करत आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्या. इंटरनली टच केल्यानंतर या ठिकाणी आणि यांच्या दोन सेंटरमधला डिस्टन्स तुम्हाला घ्यायचा असेल, दोन सेंटरचा डिस्टन्स घ्यायचा असेल, तर हा जो सेंटरचा डिस्टन्स आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी जी मोठी रेडियस आहे त्या मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस आम्हाला मायनस करावं लागेल, ज्यामध्ये या दोन सेंटरचा डिस्टन्स किती आहे ते आम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या त्रिज्यांतील फरकाएवढे असते. मोठ्या सर्कलची रेडियस, छोट्या सर्कलची रेडियस, मोठ्यामधून आपण छोट्याला मायनस केल्यानंतर आम्हाला त्या दोन सेंटरचा डिस्टन्स मिळून जातो. ह्या 3 प्रॉपर्टीज आम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस आम्ही सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस आम्हाला या प्रॉपर्टीची आवश्यकता पडणार आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 आपण या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, two circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find a distance between their centers. दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? Two circles having radii 3.5 and 4.8. या ठिकाणी फिगरची आवश्यकता नाही, तरीही मी या ठिकाणी थोडीशी फिगर काढून घेतो. इंटरनली सांगता येते, इंटरनली आपण टच करायचं आहे. अशा पद्धतीनं यामध्ये मोठ्या सर्कलची जी रेडियस आहे ती आहे 4.8 आणि लहान सर्कलची जी काय रेडियस आहे ती आहे 3.5. तर त्यांच्यातील डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे, दोघातले अंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर ते किती येतं, तर आता आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिई. या ठिकाणी दिलेले जर दोन अंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या जे काही त्रिज्या आहेत त्या त्रिज्यांच्या फरकाएवढे असते. मग या ठिकाणी आपण लिहावं लागेल. कशा पद्धतीने आन्सर लिहावं लागेल, बिलकुल सिंपल आहे. सर्वप्रथम आपण लेट करावे लागेल. दोन सर्कल आहेत आणि त्याच्या रेडियस वेगवेगळे आहेत. लेट समजा द रेडियस ऑफ द रेडियस ऑफ two circles be R1 and R2. लेट करा. या ठिकाणी R1 आहे या ठिकाणी 3.5 अँड R2 4.8. मराठी माध्यमचे विद्यार्थी, द रेडियस ऑफ द टू सर्कल्स, समजा दोन वर्तुळांच्या त्रिज्या R1 आणि R2 आहेत. ओके, R1 3.5 आणि R2 4.8. तर तुम्हाला पुन्हा परत ठिकाणी जी काही प्रॉपर्टी आता सांगितलेली आहे ती प्रॉपर्टी लिहावी लागेल की दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या फरकाएवढे असते. हे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण विधान लिहावं लागेल. या ठिकाणी मी सेमीचं लिहितो. द डिफरन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल्स touching internally is equal to the difference of their radii. म्हणजेच काय, दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील फरक हे आपण त्यांच्या जे काही रेडियस आहे त्यांच्या फरकाएवढे आपण ऍक्च्युअली घेणार आहोत. म्हणजे दोन आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे आपण दोन त्रिज्यांची वजाबाकी करून या ठिकाणी शोधतो. मग या ठिकाणी दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी पुन्हा परत लिहूयात. डिस्टन्स बिटवीन
देअर सेंटर्स इक्वल टू, आता R2 मोठा आहे, R2 रेडियस मोठी आहे, R2 वजा R1, R2 4.8 मायनस 3.5, दोघांची सबट्रॅक्शन वजाबाकी येईल 1.3 सेंटीमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला डिस्टन्स ऑफ देअर सेंटर्स, जे काही त्या सेंटर्सचा डिफरन्स आहे ते आपण लक्षात येतो 1.3 सेंटीमीटर. यानंतरचा क्वेश्चन आहे जे की यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणजेच एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. दोन सर्कल्स आहेत जे की एक्सटर्नली टच करतात, त्यांच्या दोन सेंटरमधला डिस्टन्स किती आहे ते आपण त्यांच्या या दोन रेडियसची सम घेऊन आपण सांगू शकतो की या दोन सेंटरमध्ये किती डिस्टन्स आहे. टू सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच each other externally, find the distance between their centers. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण डायरेक्टली घेऊयात लेट R1 5.5 अँड R2 4.2. आता या ठिकाणी डायरेक्टली समजा R1 5.5 घेतलेला आहे आणि R2 4.2 घेतलेला आहे. मग डायरेक्टली या ठिकाणी मी करणार आहे, दोन्ही एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत, तर प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागेल. If the two circles are touch externally, then the distance of their centers is equal to the sum of the radii. म्हणजे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेवढे असते. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही विधान आपण स्टार्टला घेतलेलं आहे ते विधान या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आता डायरेक्टली मी या ठिकाणी डिस्टन्स घेत आहे. डिस्टन्स between their centers equal to R1 plus R2. R1 आहे 5.5 प्लस 4.2, दोघांची ॲडिशन 9.7 सेंटीमीटर. वर्डमध्ये लिहायला विसरू नका, बिलकुल सिंपल आहे. यानंतर थर्ड क्वेश्चन, इफ द रेडियस ऑफ द टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड इंटरनली. त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळे काढा. हा एक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा म्हणजेच भौमितिक रचनाचा हा एक प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला कंपासच्या सहाय्यानं या ठिकाणी हे क्वेश्चन करायचं आहे. तर बिलकुल सिंपल आहे. यांनी सांगितलेलं आहे की एक आपल्याला बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी म्हणजेच एक्सटर्नल टचिंग आणि इंटरनल टचिंग सर्कल्स आपल्याला ड्रॉ करायचे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी घेऊयात एक्सटर्नल टचिंग सर्कल. मग ते कशा पद्धतीने ड्रॉ करणार, तर दिलेली रेडियस आहे R1 4 सेंटीमीटर आणि R2 दिलेला आहे 2.8 सेंटीमीटर. एक्सटर्नल टचिंग आपल्याला ड्रॉ करायचे असतील तर त्यासाठी सर्वप्रथम R1 प्लस R2 या दोन रेडियसची आपण सम घेणार आहे. या ठिकाणी होतं 6.8. जे काही या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल तितका डिस्टन्स, जेवढे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सची एक लाईन आपण ड्रॉ करायची आहे 6.8 अशा पद्धतीने. लेट करा, ही 6.8 ची एक लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याला नाव देऊ शकता आपण ए आणि बी. ए आणि बी जे आहेत ते आपल्याला सेंटर लक्षात घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने ज्या रेडियसचे आपल्याला सर्कल पाहिजेत ते रेडियस आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे. कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते एवर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 4 सेंटीमीटर घेऊन कंपासने 4 सेंटीमीटर डिस्टन्स या एवरती घेऊन अशा पद्धतीचा सर्कल, एक वर्तुळ या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर 2.8 दुसरा आहे, ते पण तुम्हाला घ्यायचं आहे, जे की अशा पद्धतीनं बीवर ठेवून तुम्हाला सर्कल घ्यायचा आहे अशा पद्धतीचा इकडून येईल. म्हणजे हे एक्सटर्नली बरोबर या ठिकाणी एका पॉईंटमध्ये टच करून जाते. अशाच पद्धतीने आपण इंटरनली घेणार आहेत इंटरनली टचिंग सर्कल्स. ते घेण्यासाठी पुन्हा परत आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन घ्यावं लागेल, कारण इंटरनली आपण सबट्रॅक्शन घेत असतो डिस्टन्ससाठी. तर या ठिकाणी R1 मोठा आहे, R1 मायनस R2 4 मायनस 2.8. तर या ठिकाणी इथं 1.2 सेंटीमीटर तुम्हाला घ्यायचं आहे फक्त. आता या ठिकाणी 1.2 हे असेल 1.2 सेंटीमीटर. नाव द्या पुन्हा परत PQ. यामध्ये
सेंटर लक्षात घेऊन या P वरून एक घ्यायचं सर्कल, ज्यामध्ये रेडियस फर्स्ट घ्यायचे 4 सेंटीमीटर, P वर ठेवायचा आहे आणि 4 सेंटीमीटरचा सर्कल जे की आपण ड्रॉ करायचा असा बाहेरून येईल. ओके, कारण तो मोठा आहे. त्यानंतर Q वर ठेवायचं आहे आणि Q वरून 2.8चा जे काही सेकंड रेडियस आहे R2, या ठिकाणी Q ठेवायचा आहे, Q वरती 2.8 घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण 2.8 कंपासमध्ये घेऊन तुम्ही डायरेक्टली ड्रॉ करा, तर या ठिकाणी ऑटोमॅटिक हे जे एकाच पॉईंटमध्ये टच करून जाईल आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी पुन्हा परत नाव द्या हे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्सटर्नली आणि इंटरनल टचिंग सर्कल्स ड्रॉ करू शकतो त्यांच्या रेडियसच्या मार्फत. ओके, त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. In the figure, the circles with center P and Q touch each other at R. A line passing through R meets the circle at A and B respectively. So prove that. आकृतीमध्ये केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. दोन्ही आकृत्या एकच आहेत. या P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. या ठिकाणी बिंदू R मधून जाणारी रेषा वर्तुळांना बिंदू A व B मध्ये छेदते. हे बघा, R मधून जाणारी रेषा A व B मध्ये छेदते. तर सिद्ध करा. प्रूव्ह दॅट AP पॅरलल टू BQ. आता AP जे आहे या BQ ला आम्हाला पॅरलल दाखवायचे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB. हे दोन ट्रायंगल आम्हाला सिमिलर दाखवायचे आहेत. त्यानंतर अँगल PAR हा 35चा आहे, तर RQBचं मेजर आम्हाला फाइंड करायचं आहे. लक्षात येतं? तर चला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टी करून घेऊत आपण. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की AP आणि BQ पॅरलल आहेत. AP आणि BQ पॅरलल आहेत. त्या अगोदर P आणि Q सेंटर असणाऱ्या सर्कलमध्ये आपल्याला माहिती आहे AP आणि PR या रेडियस आहेत. ओके, इन a circle with center P. P केंद्र असलेल्या वर्तुळात, तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी काय लिहायचं आहे. P केंद्र असलेल्या वर्तुळात AP बरोबर PR, कारण रेडियाई ऑफ सेम सर्कल. ओके, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. देअरफॉर angle PAR congruent angle PRA. ओके, नंबर 1. सिमिलरली ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी या सर्कलमध्ये घेतलेलं आहे त्याच पद्धतीने या सर्कलमध्ये या, ज्यामध्ये RQ आणि QB या रेडियस इक्वल आहेत, दोन्ही त्रिज्या समान आहेत. मग आता आपण या ठिकाणी पुन्हा परत सांगू शकतो की या ठिकाणी अँगल आहे QRB कॉन्ग्रंट अँगल QBR. ओके, सेकंड नंबर. आणि या ठिकाणी पुन्हा लिहिता येईल अँगल ARP कॉन्ग्रंट अँगल QRB. नंबर 3. फ्रॉम 1 to 3 1 2 3 वरून PAR आणि PRA हा अँगल या अँगलची कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलची कॉन्ग्रंट आहे. ओके, परंतु आता मी सांगितलं की या ठिकाणचा अँगल या ठिकाणच्या अँगलची कॉन्ग्रंट आहे, हा अँगल या अँगलची कॉन्ग्रंट आहे. म्हणजे लेट करा या ठिकाणी हा 35चा दिलेला आहे, तोच घेऊया. 35 आहे, हा पण 35 आहे. त्यानंतर हा 35 आहे, हा पण 35 आहे. हे दोन्ही 35 आहेत, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट विरुद्ध कोण आहेत, हे एकरूप आहेत. मग आणि ऑलरेडी हे दोन एकरूप आहेत आणि हे दोन, म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणचा हा कोण मी या ठिकाणच्या कोणाशी एकरूप दाखवू शकतो. अँगल फ्रॉम 1 to 3 अँगल PAR, या ठिकाणचा अँगल घेतलेला आहे मी PAR, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट होतो, कॉन्ग्रंट अँगल QBR. ओके, आता नाव चेंज करू आपण थोडंसं.
अँगल पी ए बी कॉन्ग्रंट टू अँगल क्यू बी ए. थोडंसं नाव मी असं घेतलेलं आहे, पी ए आरच्या ऐवजी पी ए बी, आणि या ठिकाणी क्यू बी आरच्या ऐवजी क्यू बी ए. बाय चेंजिंग नेम बिकॉज ऑफ ए आर बी आर कोलिनियर, म्हणजे ते एका रेषेत आहेत, त्यामुळं आपण या ठिकाणी असं लिहू शकतो. आता अतिशय महत्त्वाचं आहे, याला आपण नंबरिंग देऊया 4 नंबर. ओके. आता ज्या वेळेला या ठिकाणी हे दोन अँगल कॉन्ग्रंट झालेले आहेत, या ठिकाणचा अँगल या ठिकाणच्या अँगलची कॉन्ग्रंट आहे, याचा अर्थ असा आहे बाय द टेस्ट ऑफ अल्टरनेट अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन कसोटीनुसार काय होईल. आता या ठिकाणी हे दोन कोन व्युत्क्रम कोन आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की ए पी आणि क्यू बी हे पॅरलल आहेत. सो द ए पी पॅरलल टू द क्यू. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिला क्वेश्चन पूर्ण केलेला आहे. नंबर 2 मध्ये इन अ ट्रायंगल ए पी आर अँड अ ट्रायंगल आर क्यू बी, या दोन ट्रायंगलचे आपण इक्वल पार्ट कोणते आहेत ते अगोदर घेऊयात. या दोन ट्रायंगलमध्ये अँगल पी ए आर हा कॉन्ग्रंट आहे या ठिकाणी क्यू बी आर सोबत, आपण ऑलरेडी या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. त्यानंतर अँगल पी आर ए कॉन्ग्रंट अँगल क्यू आर बी, पुन्हा परत सांगता येईल प्रूव्ड, किंवा आता ह्या दोन्ही ट्रायंगलला आपल्याला सिमिलर दाखवता येईल, समरूप दाखवता येईल. त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी बिकॉज ऑफ ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कोको समरूपता कसोटी, या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. त्यानंतर 3rd नंबरसाठी लक्षात घ्या की या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे अँगल पी ए आर 35 डिग्री, पी ए आर कॉन्ग्रंट टू अँगल क्यू बी आर बिकॉज ऑफ प्रूव्ड, आपण सिद्ध केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की अँगल पी ए आर इक्वल अँगल क्यू बी आर इक्वल 35 डिग्री, म्हणजे या ठिकाणचा पण अँगल 35 आहे, हा पण अँगल 35 आहे, आणि आम्हाला क्वेश्चन 3rd मध्ये विचारलेला आहे या ठिकाणचा अँगल हा 35 आहे, हा 35 आहे, आणि या ठिकाणी हे पण 35 आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3. आपण स्टार्टला 1 to 3 मध्ये लिहिलं होतं की त्या ठिकाणी सर्व अँगल इक्वल आहेत. 1 to 3 मध्ये हे अँगल या ठिकाणी व्हर्टिकल आहेत, अपोजिट अँगल आहेत. ऑलरेडी हे दोन अँगल इक्वल आहेत, हा 35 आहे, हा 35 आहे, तर या ठिकाणी हे 35 आणि या ठिकाणी 35, म्हणजे या ठिकाणी सांगू शकतो आपण फ्रॉम 1 to 3. आपण स्टार्टला जे प्रूव्ह केलं होतं, ज्यावेळेला आपण हे प्रूव्ह करत होतो त्यावेळेला आपण लिहिलेलं आहे, त्यामध्ये 1 to 3, फ्रॉम 1 to 3 आपण डायरेक्ट या ठिकाणी लिहू शकतो. त्यावरून सांगू शकतो की सर्व अँगल इक्वल आहेत, म्हणजे या ठिकाणी अँगल क्यू आर बी होईल 35 डिग्री आणि अँगल क्यू बी आर होईल 35 डिग्री, आणि आपल्याला अँगल शोधायचा आहे आर क्यू बी. सो द सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. So take the addition of that 3 angles. Angle QRB plus angle RBQ plus angle RQB बरोबर इक्वल 180 डिग्री. QRB 35 डिग्री, RBQ 35 आणि अँगल RQB आम्हाला फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी RQB इक्वल टू 180 minus 70, so the angle RQB equal to 110 डिग्री. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 पूर्ण केलेला आहे. त्यानंतरचा 5वा आणि या प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन. आकृतीमध्ये
केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. The circles with center A and B touch each other at point E. Line L is a common tangent which touches the circles at C and D respectively. जर त्यांची रेषा L ही जी आहे ती सामायिक स्पर्शिका आहे, बिंदू C व D मध्ये ते त्या वर्तुळांना स्पर्श करते. Find the length of the segment CD if the radii of the circles are 4 cm and 6 cm. जर त्या वर्तुळांच्या त्रिज्या 4 सेमी आणि 6 सेमी असतील तर त्या ठिकाणी जो CD आहे त्या CD ची लांबी किती आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. सर्वप्रथम हे क्वेश्चन पूर्ण करण्यासाठी आम्हाला लागणार आहे कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी आम्हाला कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे, तर या ठिकाणी मी कन्स्ट्रक्शन करून घेणार आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी सेंटर जोडून घ्यायचे. अशा पद्धतीनं आपण सेंटर जोडणार आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी रेडियस पण ड्रॉ करणार आहे. यांच्या रेडियस त्रिज्या पण आपण या ठिकाणी घेणार आहे. पुन्हा परत आपण या ठिकाणी या BD वरती एक ए पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहेत अशा पद्धतीने. ओके, एक परपेंडिक्युलर. तर सर्वप्रथम जे गिव्हन आहे ते इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेऊयात. AEB दे आर द कोलिनियर. AE इक्वल AC इक्वल जो पहिला सर्कल आहे तो लहान आहे 4 सेंटीमीटर आणि दुसरा आहे BE इक्वल BD इक्वल 6 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण याला नाव देऊ M अशा पद्धतीने. आता आपण या ठिकाणी दोन पूर्ण या ठिकाणचे डिस्टन्स मिळाले. हे 4 आहे, हे 4 आहे, हे 6 आहे आणि या ठिकाणी BD पण 6 आहे. तर आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी हे टँजंट आणि रेडियस थेरमनुसार या ठिकाणी 90 डिग्रीचे दोन अँगल आहेत. म्हणजे या ठिकाणी मी लिहू शकतो अँगल ACD इक्वल अँगल BDC इक्वल टू 90 डिग्री लिहिता येईल. टँजंट थेरम याला काय म्हणतात, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार या ठिकाणी ACD आणि BDC आम्हाला 90 मिळणार आहे. त्यानंतर आपण स्वतः ड्रॉ केलेलं आहे AMD इक्वल टू 90 डिग्री बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन. आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर आपल्याला फोर्थ अँगल या ठिकाणचा उरलेला तोही फाइंड करता येईल. अँगल सम ऑफ ऑल अँगल्स, अँगल ACD प्लस अँगल CDM प्लस अँगल AMD प्लस अँगल CAM इक्वल टू 360. सर्वांचा मेजर आपण या ठिकाणी पुट करून लिहू शकतो 90 90 90 प्लस अँगल CAM इक्वल टू 360. अँगल CAM इक्वल टू 360 मायनस 270. तर या ठिकाणी रिमेनिंग येईल 90 डिग्री. म्हणजे अँगल CAM पण या ठिकाणी तुम्हाला मिळतो 90. म्हणजे ऑल अँगल्स या ठिकाणी 90चे आहेत. याचाच अर्थ असा आहे की तो जो काही क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी तयार आहे AMDC हा रेक्टेंगल आहे, इज अ रेक्टेंगल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल चौकोन AMDC हा आयत आहे. या ठिकाणी सर्वच कोण 90 अंशाचे होत आहेत. हा 90 हा 90 90 90 म्हणजे चारही कोण 90चे आहेत. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की हा एक आयत आहे. AMDC इज अ रेक्टेंगल. सो ऑपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे समोरासमोरी बाजू समान असतात. मग या ठिकाणी मी लिहू शकतो AC इक्वल टू DM इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि त्यानंतर पुन्हा परत लिहिता येईल या ठिकाणी AM इक्वल टू CD. आता AM इक्वल टू CD आहे. आता आम्हाला हे फाइंड करायचं आहे. आम्हाला CD फाइंड करायचं आहे. CD फाइंड करायचं आहे. जर मी या ठिकाणी AM फाइंड केला तर मला CD मिळून जाईल. AM जर मी फाइंड केला तर CD मिळून जाईल. मग AM फाइंड करण्यासाठी थोडंसं मी या ठिकाणी येतो BD इक्वल टू DM प्लस BM. ओके, कशावरून, बिकॉज ऑफ DMB आर ए कोलिनियर. आता जो BD आहे ते रेडियस आहे 6 आणि DM आम्हाला माहिती नाही. सॉरी, या ठिकाणी DM लक्षात आलेलं आहे. DM 4 सेंटीमीटर आहे. तो या ठिकाणी पुट करूया आणि BM फाइंड करूया.
तर या ठिकाणी तुम्हाला बी एम मिळून जाईल 6 - 4 = 2. म्हणजे या ठिकाणी बी एम मिळते 2. आता हे बी एम पुन्हा परत आम्हाला ए बी पण फाइंड करता येईल. ए बी = ए ई प्लस ए बी. ए ई किती आहे 4 आहे आणि ए बी 6. तर या ठिकाणी टोटल येतं ए बी 10. ए बी मिळतो आम्हाला 10. आता या ठिकाणी ए बी पूर्ण मिळालेलं आहे 10 आहे आणि या ठिकाणी हे डी एम मिळालेलं बी एम मिळालेलं आहे 2. तर आम्हाला ए एम इझिली फाइंड करता येईल पायथागोरस थेरमनुसार. इन अ ट्रायंगल ए एम बी, त्रिकोण ए एम बी मध्ये अँगल ए एम बी = 90 डिग्री बाय युजिंग पायथागोरस थेरम. ए बी स्क्वेअर = ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. ए बी स्क्वेअर 10 its स्क्वेअर = ए एम स्क्वेअर. ए एम आम्हाला फाइंड करायचं आहे. ए एम स्क्वेअर = बी एम स्क्वेअर. बी एम आहे 2 its स्क्वेअर. 10 स्क्वेअर 100 = ए एम स्क्वेअर प्लस 4. ए एम स्क्वेअर = 4 इकडे घ्या मायनस होईल 96. तर ए एम तुम्हाला मिळून जाईल इन रूट 96. सिम्प्लिफाय करा. ए एम = 16 × 6. ओके. तर ए एम = 4√6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ए एम मिळून जाईल. पुन्हा परत तुम्हाला लिहिता येईल ए एम = सी डी = 4√6. अशा पद्धतीनं आम्हाला हे फाइंड करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.2 संपलेला आहे. यानंतरचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत गुड बाय.